तर इकडे जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे अनेक ओढ्या आणि नाल्यांना पूर आलाय। भोकरदन तालुक्यातील हसनाबादमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। या जोरदार पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। दरम्यान जालन्यातून याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे जालन्याचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। पाहूयात। जालना जिल्ह्यामध्ये सर्वदूर कालपासून मुसळधार पाऊस पडतो आणि या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावातील ओढ्या आणि नद्यांना पूर आलेला आहे। तर शेतामध्ये तलावाचं स्वरूप जे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जालना जिल्ह्यातील अंबड तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि जिल्ह्यातील 39 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे। भोकरदन तालुक्यातील हसनाबाद महसूल मंडळामध्ये सर्वाधिक 155 मिलीमीटर पावसाची जी आहे ती नोंद करण्यात आलेली आहे। मी सध्या जालन्यातील पिरकल्याण शिवारामध्ये उभा आहे आणि अशा पद्धतीनं शेताला जे आहे ते तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।